नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेपूचा डोसा ही सुंदर रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी ऑफकोर्स आपल्याला शेपूची पानं पाहिजेत. शेपू सहज मिळतात बाजारामध्ये. माझ्याबरोबर मी 1 कप तांदूळ, मग ताजा नारळ खवलेला गूळ, नंतर मेथी सीड्स, मेथीचे दाणे, मीठ. आता पहिला आपण तांदूळ भिजत ठेवूया आणि त्याच्यामध्ये ते मेथी होते ना ती ठेवूया, घालूया. आणि आता एक 4 ते 5 तास आपण तांदूळ भिजून देऊया. हे आपल्याला आदल्या दिवशी करायला लागते, तेव्हा तो डोसा छान होतो. इकडे आता शेपूची पानं मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेत. ते देठ आपल्याला नको आहे. देठाची काही गरज नाही आहे. इथे आता ते शेपूची पानं काढलेली नरम नरम ताजी 1 कप होते त्याचं माप. आता मी ती धुवून घेते. शेपूची पानं छोटी किती सॉफ्ट आणि छान आहेत ना ही. ज्यांना शेपू आवडतो ना त्यांना हा डोसा खूपच आवडेल. आणि हे शेपू नसेल आवडत तरी पण तुम्हाला हा डोसा आवडणार. एकदम छान लागतो टेस्ट. आता इकडे मी तांदूळ आणखीन ते मेथी सीड्स भिजत ठेवले होते ना 4-5 तास. आता मी ते मिक्सरमध्ये घालते. आपण डोसा करतो ना सेम तसंच, थोडंसं त्यामध्ये फरक. त्याच्यामध्ये आता मी ते खवलेला नारळ आहे ना तो घालते. माप मी दिलेलं आहे व्हिडिओमध्ये. मीठ घालते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देईन तुम्हाला. इथे गूळ घातलं मी. डोस्यामध्ये युजली गूळ घालत नाही, ह्या डोस्याला गरज आहे आणि एकदम टेस्टी लागते. इथे मी आता पाणी आणि म्हणजे ते मिक्स केलं मी. त्यानंतर परत 1 कप ते पाणी घातलं मी आणि शेपूची पानं घातली. आता ते आपण परत मिक्स करूया. तर शेपूची पानं घातल्यावर बघा हिरवागार रंग झाले त्याचा. आता आपण हे परत त्या काचेच्या बोलमध्ये काढून रात्री ओव्हरनाईट आपण ती ठेवून देऊया रेस्ट करायला. पाहू शकतात आता सकाळी बघा कसं चिकट झालं आहे. शेपू आहे ना त्यामध्ये, शेपू जरा चिकट असतो म्हणून ते बॅटर चिकट वाटते. आता इथे परत थोडंसं पाणी घाला आणि ते नीट मिक्स करा. आपलं बॅटर तयार आहे शेपूचं. तुम्हाला पाहिजे तेव्हा ते शेपूचा डोसा आता करू शकतात तुम्ही गरम गरम द्यायला. आता मी त्या तव्यावर शेपूचा तो डोसा एक घालते बघा. पाहू शकतात माझा तवा असा स्वच्छ सुका आहे. त्या तुम्हाला कुठेही तेल तूप काही दिसत नाही. त्याची टिप तुम्हाला नंतर देते मी. ते म्हणाल अरे मग चिकटणार ना डोसा, तर नाही, तुम्हाला मग नंतर सांगते टिप याच्याबद्दल. तर इथे मी बघा डोसा कसा छान केलेला आहे. मी छोटाच डोसा केला आहे. आपल्याला ते मोठे डोसे करायला आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे रोजची, हो की नाही. आणि आता मी झाकून त्याला शिजत ठेवलं आहे. इकडे मी साजूक तूप घेतलं आहे आणि त्याच्यावर घातला आहे डोसा. काय टेस्टी लागतो ना हा शेपूचा डोसा. यम्मी. वाव, छान वाटतो ना. आता त्या तव्याची मी टिप सांगितली ना, तर तो प्रत्येक डोसा करायच्या आधी तुम्हाला तो तव्यावर 1-2 थेंब तेलाचे घालायचे. आणि हे तर मी टिश्यू पेपर घेतले, त्याने सुका करायचा तवा. टिश्यू पेपर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कांद्याचे फोड घेऊन पण हे करू शकता. म्हणजे ड्राय पाहिजे आपला फ्राईंग पॅन. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.